मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शूट अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल तुम्ही नसाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून असाल वेलकम नसं नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. जसं की करू शकता, अवकाळीने बिघडवले उन्हाळी कांद्याचे गणित. 9 दिवसात 1000 हेक्टर अधिक रोपे नष्ट. एकंदरीतच या ठिकाणी आसमानी संकट शेतकऱ्यावर आहे. सुलतानी तर संकट शेतकऱ्यावर आधीपासूनच चालू आहे, परंतु आसमानी संकटसुद्धा शेतकऱ्यावर वारंवार प्रहार करत आहे, अशी काही परिस्थिती आहे. आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचं नव्हे तर महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी बांधवांचं शेती पिकाचं नुकसान अतोनात झालेलं आहे. आणि या नुकसानीमध्ये या एकंदरीत शेतकऱ्यांचं इतकं काही नुकसान झालेलं आहे की 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं अशी अपेक्षा असताना देखील 2 पैसे मिळताना बघताना मिळत नाही. डोळ्यासमोर शेती पिकाचं नुकसान होताना दिसत आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं, आधीच कवडीमोल भाव असताना देखील आधीच संकट असताना देखील कवडीमोल शेतकऱ्यांना कांद्याला भाव भेटतो आहे. अशी काही परिस्थिती शेतकरी राजावर, शेतकरी बळीराजावर या ठिकाणी उद्भवलेली आहे. आणि एकंदरीतच 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं अशी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे, परंतु तरी देखील ते मिळण्यास तयार नाही आहे. मागील महिन्यात देखील अतिवृष्टीने रोपाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या हाती कांद्याची रोपं शिल्लक नसल्याने लागवडीसाठी रोपे आणणार कुठून असा प्रश्न पडला आहे. शेतकऱ्यांनी आता उन्हाळ कांद्याची नवीन बियाणे तयार करायचे ठरवल्यास जमिनीचा वापसा होण्यासाठी किमान 20 दिवसाचा कालावधी लागणार आहे. वापसा झाल्यानंतर पेरणी केलेले बियाणे फेब्रुवारी महिन्यात लागवडीस येणार आहे, परंतु फेब्रुवारी महिन्यात कांदा पिकाच्या वाढीसाठी आवश्यक ते पोषण ठरणारी थंडी नसते. एकूणच या सर्व परिस्थितीचा विचार करता गेल्या वर्षी तुलनेत यंदा उन्हाळ कांद्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात गाठण्याचे चिन्ह आहे. तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? नक्कीच तुमची मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करून धन्यवाद.